ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवना नदीला पूर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नदी पातळी सोडून वाहते आणि त्याचं पाणी जे आहे मोरया गोसावी मंदिरात आलेलं आहे. एकंदरीत कसं पाहते या परिस्थितीकडे? 2006 साली आणि त्याच्यानंतर 2019 साली हे एवढं पाणी आलेलं होतं. आता पावणा 50% ते 55% भरलेलं आहे. तरी पण यावेळेस एवढं पाणी आलेलं आहे हे फार मोठं आहे. आणि वर्षातून नेहमी असं म्हणतात की बाबा मोरयाची आंघोळ झाली म्हणजे पाऊस ओके व्यवस्थित झालेला आहे. असं आहे. मंगलमूर्ती मोरया. मंदिर विश्वस्ताकडून नागरिकांना काय आवाहन कराल? मंदिर विश्वासार्ह सगळ्यांना आव्हान आहे की बाबा सगळ्यांनी सहकार्य करावं. कोणी जास्ती पुढे यायचा प्रयत्न करू नये. कमानीपासून आपण सगळं बंद केलेलं आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावं की बाबा एक 4 दिवस तरी देवळात कमी म्हणजे गर्दी कमी करावी. एवढं फक्त विनंती आहे. ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवना नदीला पूर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नदी पातळी सोडून वाहते आणि त्याचं पाणी जे आहे मोरया गोसावी मंदिरात आलेलं आहे. एकंदरीत कसं पाहते या परिस्थितीकडे? 2006 साली आणि त्याच्यानंतर 2019 साली हे एवढं पाणी आलेलं होतं. आता पावणा 50% ते 55% भरलेलं आहे. तरी पण यावेळेस एवढं पाणी आलेलं आहे हे फार मोठं आहे. आणि वर्षातून नेहमी असं म्हणतात की बाबा मोरयाची आंघोळ झाली म्हणजे पाऊस ओके व्यवस्थित झालेला आहे. असं आहे. मंगलमूर्ती मोरया. मंदिर विश्वस्ताकडून नागरिकांना काय आवाहन कराल? मंदिर विश्वासार्ह सगळ्यांना आव्हान आहे की बाबा सगळ्यांनी सहकार्य करावं. कोणी जास्ती पुढे यायचा प्रयत्न करू नये. कमानीपासून आपण सगळं बंद केलेलं आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावं की बाबा एक 4 दिवस तरी देवळात कमी म्हणजे गर्दी कमी करावी. एवढं फक्त विनंती आहे.